राज्यामध्ये महायुती सरकार आलं, यामध्ये मी लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करते. 2,40,00,000 लाडक्या बहिणी ह्या भावांच्या पाठीशी उभे राहिल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महायुती सरकार आमदारांची संख्या घेऊन सत्तेत आलं. याच्यामध्ये विरोधी पक्षनेताही होता आला नाही, अशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला दिला. या महायुती सरकारमध्ये आपण पाहतोय, गेल्या 5-6 दिवसापूर्वी मंत्री पदाच्या शपथ या संबंधित त्यांनी घेतल्या. याच्यामध्ये खाते वाटप होत असताना ही संख्या मोठ्या प्रमाणातली आहे. आपण पाहतोय, एका कुटुंबामध्ये 4 माणसं असेल तरी एखादा विचार घेताना आपण 4 वेळा डायनिंग टेबलच्या बैठकीवर बसतो आणि उठतो. इथे तर इतक्या मोठ्या प्रमाणातली संख्या असल्यामुळे सगळ्यांचा विचार करणं, सगळ्यांना विचारात घेणं, विश्वासात घेणं, चर्चा करणं आणि याच्यामध्ये हे खाते वाटप ठरवणं, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्हीच आम्हाला ते लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि शेवटी कार्यकर्ते असतात, त्या मतदारसंघामधून ते निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांना अपेक्षा असते आपण दुसऱ्यांदा निवडून आलोय, तिसऱ्यांदा निवडून आलोय आणि सहजासहजीने ते संघर्ष करून निवडून आलेले आहेत. 5 वर्ष मतदारसंघामध्ये केलेली कामं असतात आणि या कामांच्या माध्यमातून हा जनतेचा कौल ठरत असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं खरं तर प्रत्येक नेत्यावरती, लोकप्रतिनिधींवरती त्याचे कार्यकर्ते, त्याला मतदान केलेल्या विधानसभेच्या मतदारांचं आणि असे एकंदरच फार मोठी अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही ते मांडावं लागतं. पण तरी सुद्धा नाराजांची संख्या असेल तरी ही नाराजी कमी होईल. ही नाराजी हा एक मतांचा प्रवाह असतो, तो या माध्यमातून, नाराजीच्या माध्यमातून त्यांनी काहींनी व्यक्त केला असेल, पण प्रत्येक जण काम करताना आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं की विरोधकांचं विरोध करणं हा एक कलमी कार्यक्रम असतो आणि इथून पुढे आपल्याला 5 वर्षामध्ये फक्त अशा पद्धतीने त्यांचा विरोध दिसेल. खरं तर या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं होतं, कारण की विरोधकांना पुन्हा सत्तेत येऊ नये, म्हणजे मी महाराष्ट्राच्या बाबत बोलते, महाराष्ट्रात सत्तेत येऊ नये याच्यासाठी जनतेने जो कौल दिला, त्या कौल आपल्याला इतक्या अशा पद्धतीने मिळाला याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. पण आत्मपरीक्षण करणं बाजूला ठेवून अशा पद्धतीने वाद निर्माण करणं, तेढ निर्माण करणं हे विरोधकांनी चालवले, ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही. स्वतः आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ते पंकजदादा भुजबळ असेल, समीरदादा भुजबळ असेल यांच्या संपर्कात गेल्या 2 दिवसापासून आहे. मी स्वतः समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कामध्ये आहे, मी त्यांच्याशी बोलतीये. त्याच्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष हा एक आमचा कुटुंब आहे. यामध्ये मी मगाशीच सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि ते मांडण्याचा प्रयत्न त्या नाराजीच्या माध्यमातून करत असतात, पण हे कुटुंब एकसंध राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पक्ष, मी आपल्या माहितीसाठी सांगते, मी अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे. बचत गटापासून सुरू झालेला माझा हा प्रवास आहे. तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, एका संविधानिक पदावरती राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष, इथपर्यंत काम करत असताना एका कार्यकर्त्याला पक्षाने दिलेला न्याय आहे. त्याच्यामुळे विधान परिषद हा माझा विषय नाहीये. आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा माझ्या कामाची पावती म्हणून 3 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आयोगाचे अध्यक्ष रिपीट झालीये आणि तो सन्मान मला मिळालाय, याच्यामध्ये मी खूप समाधानी आणि म्हणून नाराज असते तर कदाचित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोगाच्या निमित्तानं जनसुनावणीला आले नसते. पण तुमच्या सगळ्यांची परत एकदा सदिच्छा भेट घ्यावी, तिसऱ्यांदा तुम्हाला भेटावं म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले. याच्यामध्ये पक्षाने जी संधी दिली त्या पदावरती आपण काम केलेलं आहे. प्रत्येक पक्ष हा त्याची ध्येय धोरणं घेऊन काम करत असतो, त्याचा अजेंडा घेऊन काम करत असतो आणि या पद्धतीने काम करत असताना तो विचार घेऊन महाराष्ट्रातले लाखो संख्येचे कार्यकर्ते त्या पक्षाबरोबर, त्या नेत्याबरोबर जोडलेले असतात. त्याच्यामुळे जी त्याची विचारधारा आहे ती तो राबवत असतो. याच्यामध्ये चलबिचल किंवा अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही आणि महायुतीमध्ये आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एकमेकांमध्ये सामंजस्य वातावरण आहे. जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित लढलो. जरी जनतेचं त्यावेळेस आम्हाला नकारात्मक कौल दिला, त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि पुन्हा एकदा महायुती जनतेमध्ये गेली. 4 महिने अहोरात्र काम केलं, आणलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि फक्त पोहोचवल्या नाही तर प्रत्यक्षात त्या सगळ्यांचा लाभ दिला. लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सत्तेत येण्याचा कौल दिला. या विधानसभेला सुद्धा आम्ही महायुती म्हणून एकत्रित होतो. त्याच्यामुळे विरोधकांच्या मनामध्ये सारखी भीती वाटते, बिचारांना नैराश्य आले, त्यांचा आत्मविश्वास गेलाय आणि मग अशा पद्धतीने महायुतीमध्ये काही होतंय का, महायुतीमध्ये काही होतंय का, याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे प्रश्न नाहीये. पण महायुती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील. सातत्याने बेळगाव सीमावासियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहिलो, हे वक्तव्यातूनच नाही तर प्रत्यक्ष तिथं जाऊन सुद्धा आम्ही सांगत आलो आणि त्यांना तो आत्मविश्वास देत आलो.
आजही आपण आदरणीय दादांची प्रतिक्रिया ऐकली असेल किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून नेत्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये मराठी माणसाबरोबर ते उभे आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली, गुन्हे देखील नोंद झालेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया होत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण का व्हावा हाच आम्हाला प्रश्न पडतो. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.